स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी. इथे काय करताय आपण? बाबा ते माझा प्रोजेक्ट करायचा होता. सबमिशन आहे. मैत्रिणीकडे चालले होते. ह्या अशा ठिकाणी राहते आपली मैत्रीण? ते काय करायचं म्हणालात कॉलेजचं काय? ते सबमिशन. सबमिशन करूया ना. सबमिशन करूया, प्रोजेक्ट करूया, पण आपल्या घरी. हा, तुमची ही जी अशा ठिकाणी राहणारी मैत्रीण आहे ना, त्यांना घरी बोलवूया. ओके, तुम्ही दोघी तिकडे बसून भरपूर प्रोजेक्ट्स करा, भरपूर सबमिशन्स करा. हा, चला. काय अजून येत नाही तुमची मैत्रीण प्रोजेक्ट करायला? हो, तुम्ही काय बघत बसलाय? ऐकू येत नाही? या. का मला असं तडकाफडकी का बोलावलं? यांचा कौतुक समारंभ करायचा म्हणून. मला एक सांगा, ह्या तुम्हाला सांगून घराबाहेर गेल्या होत्या? नाही, नाही सांगितलं. पण काय झालं काय? ते मावशी, मी मैत्रिणीकडे चालले होते प्रोजेक्ट पूर्ण करायला. वाटेत मला बाबा भेटले. मग ह्यांना सांगून का नाही गेलात? ती नाही म्हणाली असती म्हणून. बाबाजी, नाही पटत आहे, नाही पटत आहे. हो, थोडी तपासा त्यांची. अहो पण बाप आहे मी तिचा. बघा, पायलट यांचा पळून जायचा कार्यक्रम होता आणि म्हणे सबमिशन करायला चालले. पुन्हा एकदा तेच. तरी तुम्हाला घसा खरवडून सांगत होतोय, यांना एकटीला सोडू नका. ऐकलत तुम्ही? बघितलेत परिणाम? आता पळून गेले असता म्हणजे काय झालं असतं? माझ्या अब्रूचं खोबरं आणि त्यांच्या सुखाचं मातेर. ते काही नाही. आत्ताच गुरुजींना फोन करून टाकतो आणि लग्नाच्या जवळच्या तारखाच काढून घेतो त्यांच्याकडे, म्हणजे भानगडच नको. फार झाली नाटकाची. जय हो गुरुजी, मी सुरेश कोडाळकर बोलतोय. हा, नमस्कार नमस्कार. काय आहे, आमच्या मेघनाचं लग्न ठरलंय. हो, तुम्हाला जी पत्रिका पाठवली होती ना, तोच मुलगा आहे. पण काय आहे, मुलाकडच्यानं जरा घाई आहे, त्यामुळे आम्हाला अगदी लगेचच्याच, म्हणजे अगदी जवळच्याच तारखा हव्या. हो हो हो, बघा ना बघा. हो, मी घेतो, लिहून घेतो. हो हो.
हम्म, हम्म, हम्म. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मी लिहून घेतलंय आणि आमच्या बॅहनशी एकदा बोलतो आणि मग काय ठरेल ते तुम्हाला कळवतो. ओके, नमस्कार नमस्कार, धन्यवाद हा गुरुजी, धन्यवाद. या तारखा दिल्यात गुरुजींनी, जवळच्याच आहेत, डिसेंबर जानेवारीच्याच आहेत. आता जातो आणि लगेच हॉल बुक करून टाकतो, नाहीतर उशीर झाला म्हणून तो हॉलही निघून जायचा. आणि हे बघा, देसाईंकडच्या उद्याच बोलावून घ्या, सगळी बोलणी फायनल करून टाकूया. पुन्हा एकदा बजावून सांगतोय, यांच्यावर नीट लक्ष ठेवा. बाबा, बस. गेस कर काय सांगण्यासाठी मी फोन केला असेल. तुझी ही स्टाईल मला खूप आवडते मेघना, न बोलताही बोलण्याची. आणि मला हे आवडतं हे लक्षात आलंय तुझ्या बहुतेक, है ना? सगळ्या प्रश्नांची उत्तर अशीच देतेस सायलेंटली. पण मला बोलायला खूप आवडतं. काय सांगायचं होतं? आपल्या लग्नाचं सगळं फायनल बोलण्यासाठी तुझ्या बाबांनी आज आम्हाला सगळ्यांना तुमच्या घरी बोलवलंय. ऑफकोर्स तुला हे सगळं माहित असेलच, पण तरीही खूप वेगळं वाटतंय ना? हॅलो मेघना, अगं बोल काहीतरी. काय बोलू? ते बोलायचं ते ओठावर नाही येते. काहीच दिवस मॅडम, काहीच दिवस दे. तुझ्या ओठांना अडचणी नीट टिपता येईल मला. रागावलीस? थोडं जास्तच बोललो का मी? सॉरी. अगं पण आता रागवायचा, रुसायचा आणि मनवायचा हक्क आहे आपल्याला, है ना? मेघना, इतक्या वर्षांपासून जे स्वप्न होतं ते आता प्रत्यक्षात येत आहे. हे नातं आपण खूप मनापासून जपूया. हॅलो मेघना. हा, आवाजाला काय झालंय तुझ्या? नाही, काही नाही. लग्न झाल्यावर आईबाबांपासून दूर जाणार म्हणून वाईट वाटतंय ना? जस्ट डोंट वरी. तुझ्या जीवाभावाच्या कोणापासूनही तुझी कधीच ताटातूट नाही होऊ देणार मी. आय प्रॉमिस. आता ठेवतो मी फोन, पण अजिबात रडू नकोस. ओके, बाय. या नमस्कार. या बसा बसा. बाबाजी, तर देसाई साहेब, मी काय म्हणत होतो की आपण सरळ थेट लग्नच करून टाकूया ना? नाही म्हणजे साखरपुडा करूया आपण, पण लग्नाच्या आदल्या दिवशी फक्त एक शास्त्र म्हणून. हा मात्र लग्न अगदी थाटामाटात करूया, अगदी जोरात दणक्यात करूया. तुम्ही फक्त सांगा तुम्हाला काय हवं ते, तुम्ही फक्त सांगा, सगळं हजर करू. हो, आणि बरं का, लग्नाचा सगळा खर्च आम्हीच करणार. तुम्ही फक्त वरात घेऊन यायची आणि आपल्या सुनबाईला घेऊन जायचं. हो की नाही माधवीबाई? हो ना. काय म्हणतात देसाई साहेब? ना मंजूर. अहो असे घाबरून जाऊ नका एकदम. बाकी सगळं मंजूर, फक्त 2 गोष्टी ना मंजूर. एक म्हणजे तुमचं हे देसाई साहेब आणि दुसरं म्हणजे लग्नाचा सगळा खर्च आम्हीच करू.
अहो साहेब काय म्हणताय, मला व्याही आहे मी तुमचा. सगळे मला नाना म्हणतात, तुम्ही नाना म्हणत जा. आणि लग्न काय तुमच्या लाडक्या लेकीच आहे का? आमच्या लाडक्या लेकाचं नाही का? तेव्हा लग्नाचा सगळा खर्च निम्मा निम्मा. काय संजीवनी बाई? हो ना. अहो प्रश्नच नाही. आमच्याकडे सगळी लग्न अशीच झाली आहेत. म्हणजे अमित आणि अर्चूचं ह्याच पद्धतीनं आम्ही लग्न केलंय. सगळा खर्च निम्मा निम्मा. बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण काय ना की आमची सुद्धा एकुलती एक मुलगी आहे ना, तिच्यासाठीच तर आम्ही एवढं, म्हणजे आमची सगळी हौस आम्ही हिच्याच लग्नात भागवणार ना. त्याने हाऊस कराच ना. हाऊस करायची आपण, पण काय खर्च निम्मा निम्मा करून हाऊस दुप्पट करायची, असं आमच्याकडच्या आनंदाचं गणित आहे. त्याच्यामुळे तडजोड किंवा निगोसिएशन्सला नो चान्स. काय ना? अगदी बरोबर. आमच्या जावई असते ना, ते आता म्हणाले असते, लिहून घ्या माझ्याकडून. मान्य आहे, मान्य. बरं मला सांगा नाना नाना अहो आता निदान नाना साहेब तरी म्हणू द्या. बर ठीक आहे. मग ठरलं तर लग्नाच्या आदल्या दिवशी साखरपुडा आणि लग्नाचा खर्च निम्मा निम्मा. बरं आपण काही याद्या वगैरे करायच्या का? अहो कशाला हवंय? आपण दोघांनी एकमेकांना शब्द दिला, यातच आलं सगळं. या काही तारखा आहेत बर ज्या सुटेबल आहेत. त्याच्यातली म्हणजे 22 डिसेंबर ही योग्य तारीख वाटते, कारण त्या दिवशी हॉल सुद्धा रिकामा आहे. हॉलचं काय टेन्शन घेऊ नका. हॉल नाहीच मिळाला ना, आमच्या देसाईवाडीचं अंगण मोठं आहे, तिथेच लावूया लग्न. काय रे आदित्य? माझी काही हरकत नाहीये, पण मेघनाचं काय? ओहो मेघना, सगळे जे ठरवतील ते मान्य आहे मला. वा 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 वा. सुनबाई अगदी नम्र आणि आज्ञाधारक आहे तो सासूबाई. मग सून कोणाची आहे? अगं ये, तू ह्यांच्याकडे काही लक्ष देऊ नकोस. ह्यांचा स्वभावच असा आहे ग, जरा सागमतीशीर. तू काही लक्ष देऊ नकोस. हा हे चल ग, साडी आण. साडी दे. कुयरी आणलीस ना? घे. वेलकम टू देसाई फॅमिली. अगं राहू दे राहू दे राहू दे राहू दे. सुखी राहा. बेटा सगळ्यांना मिळून एक कर आपला तो. हा आयुष्यमान हो. पेढा दे ग. जा आता छान पैकी साडी नेसून ये. आपण काय करायचं? आपण काय कुडाळकरांना कळलंय देसाई कुटुंब किती खादड आहे ते. आता मस्त पैकी फराळाचा समाचार घेऊया आणि जाग सगळ्यांना पेढे वाटून तोंड गोड करा आणि सांगा आमच्या आदित्यचं आणि मेघनाचं लग्न ठरलं. मेघना बाळा ही साडी नेस बघू. ए मेघना, हे मेघना बस करा. नको का रडूस मेघना इतकी. तर आपला निर्णय झालाय की नाही? ए आता निश्चय करून मनापासून मागचं सगळं विसरायचं आणि पुढे जायचं बाळा. अगं खूप चांगली माणसं आहेत ती. तो मुलगा तर किती समजूतदार आहे बघितलंस ना तू. ए सोनिया, अगं प्रत्येकाला तडजोड करायला लागते का आयुष्यात? आणि ही माणसं इतकी प्रेमळ आहेत ना, किती मनमोकळं वातावरण होतं बघितलंस ना त्यांच्याकडे. तू खरंच सुखी होशील ग तिथे. हे लग्न करून सासरी गेलीस ना की सगळं हळूहळू विसरशील बघ. अगं असा नवरा मिळायला भाग्य लागतं.
राहणार ना माझं बाळ. ऐ मेघना, शाणी आहे ना. नानासाहेब, तुमचे जावई नाही आले? त्याला अर्जंट काम आलं म्हणून जावं लागलं. काय ना, शेअर मार्केटची गडबड आहे ना. जसं शेअर मार्केट वर खाली होतं ना, तसं इथे क्लायंटचा जीव लगेच वर खाली व्हायला लागतो. मेघना आली नाही का अजून? हो मावशी, मी बघते. हा, सावकाश. काय ग, बरं वाटत नाही का तुला? नाही हो. अहो आता लग्न जमलं, हे घर परकं होणार ना. थोडेच दिवस राहिले हो या घरातले, त्यामुळे हळवी झालीये पोर. समजू शकते बाळा तुझ्या भावना. आता आमच्याकडचा गृहप्रवेश होईपर्यंत असेच सारखे ढग येत राहणार. अगं पण वेडे, आपलं लग्न झालं म्हणून आपले आई बाबा काय आपल्यासाठी परके होतात का? हा? तुला कधी तुझ्या आईची आठवण आली ना की धावत इकडे ये. आम्ही कोणीही कधी तुला अडवणार नाही. हा, नुसतं फरमान सोडायचं की लगेच मी आडून सोडीन. अरे आदित्य, आमची अर्चना नाही का, दर 5 मिनिटांनी माहेरची आठवण आली की वरच्या मजल्यावरनं खाली धावत येते, जिन्यावरनं स्टेप बाय स्टेप. अगं आपलीच माणसं आहेत सगळी. आणि तुझ्या नव्या वहिनीची जरा कळी खुलावी म्हणून चेष्टा करतोय तुझी. ए बाई, आता तरी हस ग, नाही तर नणंद जाच करेल तुझा सासरी. मी एक सांगू का? बोला ना. तिला आता तिच्या होणाऱ्या नव्या घरी पाठवा एकदा, म्हणजे मग हे रडू पळून जाईल. तुमचीच मुलगी झाली आहे ती, कधी घेऊन जा. हा मग आत्ताच येऊ दे. अरे बघा नाना, उगाच नव्हतं म्हणत मी. नाही म्हणजे पण आपण सगळे 22 डिसेंबर पर्यंत धीर निघेल ना. दादा, तू मूळ मुद्दा सोडू नकोस. कसला? आत्ता येण्याचा ना? नाही नाही, आता ती येणारच आहे, पण तिला परत इथे आणून सोडायची जबाबदारी आता तुझी आहे. काय बरोबर ना? चला, छान झालं सगळं. आम्ही निघू आता. थांबा ना, आमची बाग बघून जा ना. अरे जरूर. या या या. सुंदर दिसतेस या साडीत. हे जे काही तुझं मौन असतं ना, मला ना बहुतेक तुझ्या मौनाचा अर्थ समजून घेण्याचे क्लासेसच लावावे लागणार आहेत. तेही तुझ्याचकडे. शिकवशील ना? काय हो, तुम्ही पण इतका आडवा हात मारतस? सुंगटा चोमणं आवडतं म्हणून इतका आडवं उभं खायचं का? इतक्या चौदार करतस की त्याग. आता माणसा खाईल सारा वाटतालाच ना. होय काय? काय नाही वय, 4 फेऱ्या मारले की भात जिरतलो. ह्या काय देसाई इलेसे वाटतात आधीच्या सासरवाडसून. इले देसाईच. येवा नानानू, येवा येवा येवा. मग काय माई, सगळं फिक्स? सगळं फिक्स. लग्नाची तारीख सुद्धा ठरवून आलो. ह्या बाकी बरा केला सर नानानू. नानानू, सगळी व्यवस्था करताय मी लग्नाची. हा, तुम्ही कशाला? हो, माझे मॉप कार्यकर्ते असत. ता करताला सो, पण आपला आधी कुठे आहे? रवला की काय बायकोकडे? ते फटफटीवरून येत आहेत. ते म्हणजे
तुला घेऊन येता घर दाखवू. काय सांगतास काय नाना तू एक एक बरा सुचता तुमका. काय मालवणी. ओ काका ही आयडिया माझी आहे बरं का. तरीच म्हटलं अमित अजून बोललो कसो नाही. अमित आधीकडनं नीट गिरवून घ्या म्हणजे बायकोच्या हातावर तुरी कशी द्यायची माईंना शेंडी कशी लावायची. काय आई शपथ हो काका उगाच काय नाही तुम्ही राजकारणामध्ये शोभून दिसाल. बरं चला त्या दोघांची यायची वेळ झाली. चला, चला, चला. स्वागतासाठी तयारी करूया ना आपण. चला थांब ग हो? बघू तरी सुनबाई कशी आहे ती. अहो इलेच ते ये जिला ये ये बाई ये. तुझीच वाट बघतो ये. अरे आधी बायकोची ओळख तरी करान दे. हो ही मेघना आणि मेघना हे राणे काका आणि या राणे काका आपले शेजारी कम नातेवाईक. असू दे सुखी हो बाय. सुखी राहा म्हणजे आमच्या अधिक निवडलास म्हणजे 100% सुखाची गॅरंटी. होय तर गो जसा होयो ना अगदी तसाच असो आमचा आधी अगदी गुणी. असो नवरा मिळाक भाग्य लागता बाय. पण आधी जोडो अगदी शोभता अगदी गुणी आहे पोरगी एकदम भावली सारखी. स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी. हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी